नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नील मात्र माहीची वाट बघत असतो आणि ती आल्यानंतर तो विचारतो, काय झालं, तू मला इतके फोन करायचे, आता माझा फोन पण उचलत नाही. तेव्हा ती सांगू लागते की मी जेलमध्ये गेले होते आणि त्याला आश्चर्य वाटतं. तर ती सांगते, मी रमाचं भूत बनून जेलमध्ये गेले होते आणि त्यावर आता तो पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की माही, मला खरंच ही लोक चांगली वाटत नाही. तेव्हा ती म्हणते, नाही, मला त्यांच्यावर फार विश्वास आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. तर लगेचच पुन्हा नील तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर मग ती म्हणते, ठीक आहे, मग मी नाही जात त्यांच्यासोबत, चल आपण दोघं जाऊ. आणि असं म्हटल्यावर नील म्हणतो, काही नाही बोललो की लगेच चल आपण दोघं जाऊ, हाच एक मार्ग आहे का तुझ्याकडे? आपल्याला लग्न करायला सध्या थोडेफार तरी पैसे हवेच, आणि मग ते कसे मिळवायचे हा तू विचार केला आहे का? नाही तर तुझ्या आईला थोडी जी भनक लागली ना, तर ती काय आपल्याला सोडणार नाही. तर आता लगेच ती म्हणते, आता काय बोलू मी, मग सांग तू मला. तर त्यावर दोघेही बोलत असतात. मग तो तिला विचारतो, तुझ्याकडे लग्नासाठी थोडेफार दागिने असतील का आपल्याला पैशाची सोय करायला? तेव्हा ती विचार करू लागते आणि म्हणते, थोडेफार खूप दागिने आहेत माझ्याकडे. असं म्हटल्यावर आता नीलला खूपच आनंद होतो. तो म्हणतो, वा, डल्ला मालाला चांगलं घर भेटलं आहे मला. आणि असं म्हणून आता आपण तुझ्या घरी जाऊ आणि गपचूपच ते सगळं घेऊन येऊ, असं तो तिला सांगू लागतो. तेवढ्यात तीही होकार देते. इतक्यात मात्र तिचा फोन वाजतो आणि ती सीमाशी बोलू लागते. सीमा तिला घाईघाईने विचारते, तू कुठे आहे? तेव्हा ती सांगू लागते की मी इकडे आलेली आहे नील बरोबर, पण आता मी माझ्याच घरी चोरी करायला चालले आहे. आता नील मात्र तिला थांबवतो, हे त्यांना सांगू नको. परंतु आता सीमा खूपच घाबरते. अगं, चोरी-बिरी नसती करायची आणि तुझ्याच घरात कशाला चोरी वगैरे करते? आणि हे ऐकून नैना आणि शशिकांत पण खूप घाबरतात. तेव्हा मात्र ती घाईघाईने तिचा ॲड्रेस सांगते आणि ती आता फोन कट करून नीलसोबत पळण्याचा प्रयत्न करते. इकडे मात्र आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात आणि आता ही मुलगी खरंच काहीतरी गोंधळ घालणार आहे, असा ते तिघही विचार करतात. तर तेव्हा आता सीमा मात्र शशिकांतला पत्ता सांगते आणि त्यानंतर तुम्ही जा आणि पटकन तिला घेऊन या, असं म्हणून आता तो म्हणतो, ऑर्डर काय सोडते बायकोसारखी? नाही, नाही, पण सोडायलाच हवी हं बायकोची ऑर्डर. आणि तेव्हा ती म्हणते, हो, जा ना मग तुम्ही. तर तो म्हणतो, हो, हो, मी निघतोच आता, जायला हवं. काय गोंधळ घालते ही मुलगी काय माहिती, असं म्हणून तो तिथून उठून जातो आणि आता त्यांच्या मागावर जातो. दुसरीकडे मात्र नील आणि माही हे दोघेही हळू-हळू रूममधनं आत शिरण्याचा प्रयत्न करतात. इकडे खिडकी उघडून नील तिला आत जाण्यासाठी सांगतो. त्या दोघांच्या पाठोपाठ शशिकांत सुद्धा तिथे पोहोचतो आणि त्या दोघांना आत जाताना बघतो. त्यामुळे तो पण तेच करतो आणि त्यांच्या मागोमाग तिथून आत जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे मात्र दोघेही जण त्या रूममध्ये आल्यावर माही खूप खुश होते. बघ ना, मी आज माझ्या रूममध्ये खूप दिवसांनी आली आहे. तेव्हा ती त्याला अनेक वस्तू दाखवते. तेव्हा तो म्हणतो, आता हे सगळं राहू दे आणि आपण ज्या कामासाठी आलो आहे ना ते करू. पण ती म्हणते, तू पहिल्यांदा माझ्या रूममध्ये आला आहे ना, त्यामुळे मी खूपच खुश आहे आणि तुला हे सगळं दाखवते आहे. इतक्यात आता एक-एक वस्तू ती काढून दाखवू लागते, परंतु तो तिला दागिन्यांची आठवण करतो. इकडे शशिकांत त्यांच्याप्रमाणेच खिडकीतून आत घुसतो, तर मात्र अलार्म वाजतो आणि त्याला पकडलं जातं. तर इतक्यातच तो म्हणतो, "काय हो, तुम्ही कसे काय आत आला?" तर तो म्हणतो, "थांबा, दाखवतो." आणि लगेचच पकडून ठेवतो त्याला. "ओ, काय करताय तुम्ही?" तेवढ्यात देविका तिथे येते. "कोण आहे? यांना पकडून ठेवा." तर तेव्हा तो म्हणतो, "काय हो, मी कशाला आता आहे? माझं नोकरी करायचं वय आहे का?" तर लगेच ते म्हणते, "नोकरीला नाही, चोर आहात ना तुम्ही." तर ती म्हणते, "ओ, मी चोर दिसतोय का तुम्हाला?" मग ती म्हणते, "मग तुम्ही इथे कसे काय आलात?" तर तो म्हणतो, "त्या दोघांच्या पाठीमागे आलो मी आणि तेव्हा नाही अलार्म वाजला." मग आता देविकाला आठवतं नीलचं म्हणणं, की नील म्हटला होता, "मी इथे येईल पण आणि निघून पण जाईल. तुम्हाला कळणारही नाही." त्यामुळे देविकाला संशय येतो, की म्हणजे माही आलेली इथे. आणि तेवढ्यात ती त्या व्यक्तीला सांगते, "याला पकडूनच ठेव, मी आलेच आत्ता चेक करून." आणि दुसरीकडे मात्र नील आणि माही एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा तो पुन्हा दागिन्यांची तिला आठवण करून देतो. तर ती म्हणते, "हो, मला माहिती आहे." त्यानंतर ती दागिन्यांचा बॉक्स काढते आणि दागिन्यांचा बॉक्स काढून आता त्यातले दागिने बघून मात्र आता नीलचा चेहरा पडतो. इतके थोडेसे दागिने आणि छोटे-छोटे दागिने असते. त्यामुळे तो म्हणतो, "अगं, हे दागिने नको आहे आपल्याला, ह्यानी काहीच होणार नाही." तेव्हा ती सांगते, "अरे, हे माझे लहानपणीचे दागिने आहे आणि हे मी आता माझ्या डॉलला वगैरे घालते. पण हे सोन्याचे आहे, तू काळजी करू नको." परंतु तो म्हणतो, "अगं, पण तू म्हटली होती ना खूप दागिने आहे, मग हे नको."
आणि असं मूर्खासारखं कशाला बोलते आहे, आणि असला मूर्खासारखं म्हटल्यावर तिला खूप राग येतो. आणि तेव्हा आता ती नाराज होते, म्हणून नील आता तिला नाईलाजाने मनवतो. त्यानंतर मात्र आता तोच शोधण्याचा प्रयत्न करतो आणि कपाट उघडल्यावर त्याला मात्र तिथे एक लॉकर सापडतं आणि इतक्यात तिथून एक फोटोही पडतो. त्यानंतर मात्र तो फोटो न बघता लॉकर जवळ आता माहीला आवाज देऊन बोलवतो. तिच्या हाताने ते लॉकर खोलतो आणि लॉकर खोलल्यावर मात्र तिथे प्रचंड दागिने त्याला सापडतात. त्यामुळे तो खूप खुश होतो. पण त्याला माही म्हणू लागते, "हे माझ्या आईचे दागिने आहे आणि त्यामुळे ते तू घेऊन जाऊ शकत नाही." तर तो म्हणतो, "अगं, हे गरजेचं आहे." परंतु ती नकार देते. "माझ्या आईची आठवण आहे आणि हे दागिने इथेच राहणार कायम," असं ती त्याला सांगते. परंतु आता नीलला तिचा खूप राग येत असतो. तेवढ्यात मात्र त्याला जाणवतं, की कोणीतरी रूमकडे वरती येत आहे. परंतु तो तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती ऐकत नाही. तेवढ्यात तो दरवाजा उघडून बघतो, तर तिथे देविका येताना त्याला दिसते. त्यामुळे तो घाबरतो आणि माहीला सांगतो, "चल आपण जाऊ पटकन पळून इथनं." इकडे मात्र माहीला तो फोटो दिसतो आणि तो फोटो उचलल्यावर तो तिच्या आई-वडिलांचा फोटो असतो. त्यामुळे ती खूप इमोशनल होते. इकडे नील तिला खूप सांगतो, परंतु ती काही ऐकत नाही. त्यामुळे नाईलाजाने आता नील तिथून पळून जातो आणि माही मात्र त्या फोटोशी बोलत असते, की "तू का एवढ्या लवकर सोडून गेली मम्मा मला? तुझा स्पर्श पण मला आठवत नाही." तेव्हा देविका तिथे उभी राहून तिचं सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा माही म्हणते, "आणि डॅडा तू, तू पण गेला सोडून मला. मग आता मला पण यायचं आहे तुमच्याजवळ." तेव्हा देविका मनाशी म्हणते, "आता हिची इच्छा मलाच पूर्ण करावी लागेल." दुसरीकडे आता अभि आणि आनंद अक्षयच्या रूममध्ये येतात. तेव्हा तो व्यवस्थित अशा कपड्यांना इस्त्री वगैरे करत असतो. तेव्हा ते म्हणतात, "अरे वाह! आता ऑफिस जॉइन करणार आहे म्हणजे चांगली घडी बसेल." तर तो म्हणतो, "चांगली घडी रमा आल्याशिवाय बसणारच नाही. तिने मला ही सवय लावली आहे, शिस्त लावली आहे. त्यामुळे मी हे असं वागतो आहे. व्यवस्थितपणा तिने मला शिकवलेलं आहे. बेडशीट कशी टाकायची, सॉक्स कसे घालायचे, कुठे ठेवायचे, सगळं हे तिने मला शिकवलेलं आहे. तिने शिस्त लावलेली आहे. नाहीतर पहिले आपण कसं राहायचो रे, काही घालायचो आणि कुठे पण कसंही पळायचो." आणि आता त्या दोघांना त्याचं म्हणणं पटू लागतं. त्यानंतर मात्र तो पुन्हा सांगू लागतो, की "जोपर्यंत ती परत येत नाही ना, तोपर्यंत माझ्या आयुष्याची घडी काही बसणार नाही. पण आता काहीतरी करायला हवं आणि आयुष्यात पुढे जायला हवं, म्हणून हे सगळं तिच्या आठवणींनी असं चालू आहे." आणि आता अक्षयचं म्हणणं त्यांना पटत असतं, परंतु रमाच्या आठवणीतनं अक्षय बाहेर येत नाही, हे त्यांना दिसत असतं. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की आता तिघेही जण बसलेले असतात. तेव्हा अभि मात्र त्याला म्हणू लागतो, "तुझी माझी अवस्था एकच आहे." तेव्हा अक्षय म्हणतो, "नाही रे, तुझी गोष्ट वेगळी आहे. पण माझी रमा जिवंत आहे आणि तिची इच्छा आहे, की मी तिला शोधायला यावं आणि ते मी लवकरच करणार आहे." असं तो रमाच्या फोटोकडे बघून म्हणतो. दुसरीकडे माही आणि शशिकांतला देविका बांधून ठेवते. तेव्हा ती म्हणू लागते, "सोड मला." आणि आता तेव्हा देविका म्हणते, "तू इथे कशी काय आली?" तर ती सांगू लागते, "हे माझं घर आहे आणि अजूनही माझी प्रॉपर्टी आहे. मी इथून काहीही नेऊ शकते. तू मला अडवणारी कोण?" तेव्हा देविका म्हणते, "पण तू इथून ते तेव्हा नेशील ना, जेव्हा मी तुला इथून जाऊ देईल." आणि असं म्हटल्यावर आता दोघांनाही फारच आश्चर्य वाटतं. पुढे देविका तिच्या माणसांना म्हणते, की "काय करूया आपण या दोघांचं? यांना इथेच जाळून टाकूया का?" हे ऐकल्यावर मात्र शशिकांत खूप घाबरतो, परंतु माहीला मात्र तिच्यावर प्रचंड राग येत असतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.